मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेत। अंतरवली सराटी येथून त्यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला असून 58 लाख कुणबी नोंदींची प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी येत्या 29 ऑगस्ट रोजी शेवटचं आणि निर्णायक आंदोलन पुकारण्याची मोठी घोषणा केली आहे। समाजाला वेड्यात काढले जात असल्याचा आरोप करत जरांगे यांनी आरपारच्या लढाईचं रणशिंग फुंकलंय। मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं की मराठा समाजाला जाणीवपूर्वक वेड्यात काढण्याचं काम सध्या सुरू आहे। मराठा आरक्षणाच्या या लढ्याला येत्या 29 ऑगस्टला बरोबर 3 वर्ष पूर्ण होत आहेत। सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू करूनही अद्याप प्रमाणपत्र का वाटली नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केला। येत्या 28 ऑगस्ट पर्यंत सरकारनं 58 लाख नोंदी सापडलेल्या बांधवांना प्रमाणपत्रे द्यावीत, अन्यथा 29 ऑगस्ट पासून तुकडा पडेपर्यंत आमचे शेवटचे आणि निर्णायक आंदोलन सुरू होईल असा अल्टिमेटम त्यांनी सरकारला दिलाय। मनोज जरांगे म्हणाले की समाजातील मुलांचे सध्या मोठे हाल होत आहेत, त्यांच्या भविष्यासाठी आपण गेल्या 3 वर्षांपासून रक्त आटवत आहोत। सरकारनं आधी स्थानिक चौकशी अहवाल आणला, मात्र तरीही मराठ्यांनाच टार्गेट का केलं जात आहे असा जाब त्यांनी विचारलाय। आता हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्रे पदरात पाडून घेतल्याशिवाय आपण कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाच्या टीव्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका।